नाशिक पुण्यभूमी जशी आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे ती खवय्यांची नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. दत्त मंदिर चौक, नाशिक पुणे हायवे, नाशिक रोड, नाशिक या ठिकाणी नाशिककरांना खाद्यप्रेमाला पुन्हा नवा रंग देण्यासाठी राधाकृष्ण प्युअर व्हेज रेस्टॉरंट या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. रेस्टॉरंट नाशिक पुणे हायवेवरील दत्त मंदिर चौक, नाशिक रोड येथे असून या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना चमचमीत व लज्जतदार व्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. रेस्टॉरंटचे उद्घाटन अक्षय प्रभाकर गुंजाळ आणि प्रतीक वसंत वाजे यांच्या संकल्पनेतून साकारले गेले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून रेस्टॉरंटला शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संचालक अक्षय गुंजाळ व प्रतीक वसंत वाजे, प्रभाकर गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ, सुनंदा वाजे, गौरी प्रतीक वाजे, निशा अक्षय गुंजाळ यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मित्रपरिवार आणि इतर मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. राधाकृष्ण प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारचे शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध असून ग्राहकांना उत्तम जेवणाचा आनंद घेता येणार आहे. राधाकृष्ण प्युअर व्हेज रेस्टॉरंट या नावाने आज एक नवीन दालन नाशिक रोड येथे सुरू होत आहे आणि सर्व नाशिक रोडकरांना मी विनंती करतो की आपण या रेस्टॉरंटमध्ये येऊन या स्वादाचा लाभ घ्यावा. एक नाशिक रोडच्या खाद्यसंस्कृतीत एक नवीन मानाचा तुरा रोवल्या गेलेला आहे आणि आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या सर्वांना नक्कीच आपल्या जिभेला आपल्या या रेस्टॉरंटच्या चवीची सवय लागेल. इतकं सुंदर रेस्टॉरंट आणि इतके चविष्ट पदार्थ इथे उपलब्ध करून दिलेले मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आमचे भाचे अक्षय गुंजाळ व प्रतीक वाजे या दोन तरुणांनी त्या ठिकाणी एकत्रित येऊन राधाकृष्ण व्हेज या रेस्टॉरंटचा त्या ठिकाणी उद्घाटन आपले सन्माननीय खासदार राजू वाळके हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मराठी तरुणांनी त्या ठिकाणी फक्त नोकरीच्या भानगडीत न पडता व्यवसायाकडे सुद्धा वळलं पाहिजे या हेतूनं या दोघांनी एकत्रित येऊन पूर्वी याच ठिकाणी आपला पाहिजे छोटासा व्यवसाय चालू केला. तो व्यवसायामध्ये संपूर्ण अनुभव त्या ठिकाणी घेतला आणि आज त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच त्यांची वाटचाल वाढण्याजोगी मी या ठिकाणी त्या दोघांनाही शुभेच्छा देतो. आणि नाशिक रोडमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतो मुक्तिधाम असेल, या ठिकाणी दत्त मंदिर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी नाशिककडे जाणं आणि शिर्डी शिंगणापूर या ठिकाणी जाण्याकरता हा एक मार्ग आहे आणि म्हणून निश्चितच सर्व भाविकांकरता सुद्धा एक हक्काचं ठिकाण या ठिकाणी झालेलं आहे. निश्चितच त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी या उद्योगाचा असाच भरारी घेऊन नक्कीच मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व आमच्या इंडिया प्रेसच्या सर्व कामगार बांधवांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव निशा अक्षय गुंजाळ. आज आम्ही राधाकृष्ण या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे. तरी आपण सर्व सगळ्यांनी त्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घ्यावा. आम्ही तुम्हाला एक चांगलं तुमचं जेवण तुम्हाला एकदम शुद्ध आणि क्लीन या पद्धतीने देऊ. तुम्ही आमच्या राधाकृष्ण या हॉटेलला एकदा तरी भेट द्या आणि थँक्यू. मंदिर नाशिक रोड येथील आमच्या हॉटेलचे राधाकृष्ण प्युअर हॉटेल रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंटचे आज उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. इथं आमचे नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार राजा वाजेंपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सगळे मान्यवर उपस्थित होते. आमच्या हॉटेलची खासियत म्हणजे इथे साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज डिशेस सगळ्या गोष्टी एकदम खूप अत्यंत चविष्ट आहे. त्यामुळे मी सर्व नाशिक रोड वासियांना आवाहन करतो का कृपया एकदा आपण आपल्या फॅमिलीसोबत या राधाकृष्ण प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या. नाशिक रोडवासियांसाठी जे राधाकृष्ण प्युअर व्हेज शाकाहारी असं रेस्टॉरंट आपल्या नाशिककरांसाठी आज खुलं झालं आहे आणि आमचे दोन्ही युवा मित्र प्रतीक भाऊ आणि अक्षय भाऊ या दोघांच्या पुढाकाराने त्यांच्या संगनमताने आज हे राधाकृष्ण रेस्टॉरंट सर्वांसाठी खुलं झालं आहे. मी नाशिक रोडवासियांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त या
दोन्ही युवकांच्या पाठीशी उभं राहून आपला या युवकांना आपल्या नवीन व्यवसायाच्या वाटचालीस शुभेच्छा द्यावा व एकदा तरी चौथा गुण या राधाकृष्ण हॉटेलला भेट द्यावी ही आवाहन करतो व दोघांनाही मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.
नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.